Good morning, students. In today's lecture, we discuss about the storage classes that is used in a C language. There are various types of storage classes that are used in a C language. So first, what is meant by storage class? A storage class defines the scope. Scope means visibility and lifetime of a variables and or function within a C program. म्हणजेच काय केलं जातं स्टोरेज क्लासमध्ये त्याचा स्कोप म्हणजे त्या स्टोरेज क्लासमध्ये जे व्हेरिएबल आहे त्याचा स्कोप डिफाईन केला जातो. म्हणजे तो कसा आहे, विजिबल आहे का आउटसाईड दी फंक्शन त्या का नाही आहे ते त्याच्यावरून दाखवलं जातं. म्हणजे त्याचा काय दाखवलं जातं स्कोप. त्यानंतर लाईफटाईम ऑफ व्हेरिएबल म्हणजे ते व्हेरिएबलचा जो आपण व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे तो टेम्पररी आहे का तो त्याचं लाईफ लाँग आहे हे त्या थ्रू दाखवलं जातं. They precede the type that they modify. We have 4 different storage classes in a C program. So storage class म्हणजेच काय आता सांगितलं की त्याचा स्कोप आणि त्याचं लाईफटाईम ऑफ अ व्हेरिएबल डिक्लेअर केलं जातं. सो बेसिकली देअर आर 4 टाइप्स ऑफ स्टोरेज क्लासेस इन अ C program. First, auto. Second, register. Third, static. And fourth, extern. These are 4 different storage classes, that is auto, a register, static and extern. Auto is also known as a automatic and extern is also known as a external. So first storage class, that is auto storage class. The auto storage class is the default storage class for all local variables. म्हणजे जे आपण लोकल व्हेरिएबल डिक्लेअर करतोय त्याचा बाय डिफॉल्ट स्टोरेज क्लास काय असतो तर ऑटो असतो. म्हणजे आपण इथं दाखवले बघा इंटिजर माउंट. इथं माउंट हा व्हेरिएबल घेतला आहे, इथं त्याला डिक्लेअर केलेला नाही कोणता स्टोरेज क्लास आहे, ऑटो आहे, स्टॅटिक आहे, एक्सटर्न आहे, रजिस्टर आहे. पण ज्यावेळेला आपण डिक्लेअर करत नाही तर बाय डिफॉल्ट त्या व्हेरिएबलचा स्टोरेज क्लास काय असतो तर ऑटो असतो. आणि दुसरा एक व्हेरिएबल इथे दाखवला आहे बघा मंथ. मंथचा डेटा टाईप इंटिजर आहे आणि त्यापुढे डिक्लेअर केला आहे तो ऑटो. म्हणजे ऑटो डिक्लेअर केला तर त्याचा स्टोरेज क्लास काय असतो ऑटो असतो. नाही जरी एखाद्या व्हेरिएबलला आपण स्टोरेज क्लास डिक्लेअर केला तरीसुद्धा त्याचा काय असतो स्टोरेज क्लास काय असतो त्या व्हेरिएबलचा तर ऑटो असतो. द एक्झाम्पल अबाउट डिफाईन्स 2 व्हेरिएबल्स विथ इन द सेम स्टोरेज क्लास ऑटो कॅन ओनली बी यूज्ड विदिन फंक्शन्स, दॅट इज लोकल व्हेरिएबल्स. म्हणजे हे काय कशामध्ये दाखवलं आहेत लोकल व्हेरिएबल्स का म्हणतात कारण हे जे व्हेरिएबल्स आहेत ते त्या पर्टिक्युलर फंक्शन पुरते मर्यादित आहेत. म्हणजेच ते लोकल आहेत, त्या फंक्शनला ते कसे आहेत लोकल आहेत. सो इट इज कॉल्ड ॲज अ लोकल व्हेरिएबल. म्हणजे तुम्हाला समजलं असेल ऑटो स्टोरेज क्लास म्हणजे काय आहे तर बाय डिफॉल्ट एखाद्या व्हेरिएबलचा स्टोरेज क्लास काय असतो ऑटो. म्हणजे तुम्ही एखाद्या व्हेरिएबलला जरी स्टोरेज क्लास नाही डिफाईन केला तरी त्याचा अर्थ काय आहे तर त्या व्हेरिएबलचा स्टोरेज क्लास काय असणार आहे तो ऑटो असणार आहे. दुसरा आहे रजिस्टर स्टोरेज क्लास. The register storage class is used to define local variable. हा सुद्धा कशासाठी डिफाईन केला जातो लोकल व्हेरिएबल डिफाईन करण्यासाठी दाखवला जातो. दॅट शुड बी स्टोअर्ड इन अ रजिस्टर्ड इन्स्टेड ऑफ रॅम. पण हा कशामध्ये स्टोअर केला जातो तर रजिस्टरमध्ये इन्स्टेड ऑफ रॅम. बाकीचे जे व्हेरिएबल्स आहेत ते कशामध्ये स्टोअर होतात रॅममध्ये, रँडम ॲक्सेस मेमरीमध्ये. पण रजिस्टर हा व्हेरिएबल आहे, रजिस्टर स्टोरेज क्लासचा व्हेरिएबल आहे तो कशामध्ये स्टोअर होतो तर मेमरीच्या रजिस्टरला स्टोअर होतो. दिस मीन्स दॅट द व्हेरिएबल हॅज अ मॅक्झिमम साईज इक्वल टू द रजिस्टर साईज. म्हणजे त्याची मॅक्झिमम साईज इक्वल टू कशाची असत्या रजिस्टर साईज, युजली 1 वर्ड अँड कांट हॅव द युनरी अँड ऑपरेटर अप्लाइड टू इट.
म्हणजे युनरी अँड ऑपरेटर हे रजिस्टर व्हेरिएबल आहे, त्याला अप्लाय करता येत नाही. म्हणजेच तुम्हाला लक्षात घ्या, रजिस्टर ज्या वेळेला आपण स्टोरेज क्लासमधला एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करतो आहे, तो रॅमच्या ऐवजी कुठं स्टोअर होणार आहे, रजिस्टर मेमरीला स्टोअर होणार आहे. आणि त्याची मॅक्झिमम साईज इक्वल टू रजिस्टर्स आहे. त्या रजिस्टरची साईज जेवढी आहे तीच त्याची काय असणार आहे, व्हेरिएबलची मॅक्झिमम साईज असणार आहे. आणखी काय सांगितलं गेलं आहे, द युनरी अँड ऑपरेटर कॅन नॉट बी अप्लाइड इट डज नॉट हॅव अ मेमरी लोकेशन. म्हणजे त्याला काय असणार आहे, अँड ऑपरेटर वापरला नाही. आता तुम्हाला माहिती आहे अँड ऑपरेटर केव्हा वापरतो आपण, मेमरी ॲड्रेस दाखवण्यासाठी अँड ऑपरेटर वापरतो, बरोबर. ॲड्रेस ऑफ ए, ॲड्रेस ऑफ बी म्हणजे ॲड्रेस ऑफ ए म्हणजे ॲड्रेस ऑफ ए व्हेरिएबल, ॲड्रेस ऑफ बी म्हणजे ॲड्रेस ऑफ बी व्हेरिएबल. तसंच ह्या रजिस्टर स्टोरेज क्लासला अँड ऑपरेटर अप्लाय करता येत नाही. याचाच अर्थ इट डज नॉट हॅव अ मेमरी लोकेशन. ते स्वतःचं असं मेमरी लोकेशन त्याला असणार नाही. इथे दाखवलं आहे बघा, रजिस्टर स्टोरेज क्लास कशापर्यंत डिक्लेअर करायचा, तर इथं व्हेरिएबल दाखवला आहे माइल्स. ते व्हेरिएबल दाखवला आहे माइल्स आणि त्याच्या पुढं काय दिलं, डेटा टाईप इंटीजर आणि त्याच्या पुढं काय दाखवलं आहे, रजिस्टर. बघा, मग ज्या वेळेला रजिस्टर डिफाईन केला असेल तर त्याचा अर्थ त्याचा स्टोरेज क्लास कोणता आहे, रजिस्टर. ठीक आहे. ऑटोला काय करता येते, ऑटो एक तर डिक्लेअर करा किंवा नाही डिक्लेअर केला तरी तो ऑटोमॅटिकली काय असणार आहे, त्याचा स्टोरेज क्लास ऑटो असणार आहे. पण जर आपल्याला रजिस्टर स्टोरेज क्लास दाखवायचा असेल, यू मस्ट स्पेसिफाय रजिस्टर कीवर्ड बिफोर दॅट व्हेरिएबल. म्हणजे त्या व्हेरिएबलच्या अगोदर तुम्हाला रजिस्टर कीवर्ड वापरायला पाहिजे. तो इथं वापरला आहे म्हणजे इथं माइल्स हा व्हेरिएबल आहे आणि त्याच्या पुढं काय केलं आहे, रजिस्टर हा स्टोरेज क्लास दाखवलेला आहे. द रजिस्टर शूड ओनली बी युज्ड फॉर व्हेरिएबल्स. बघा, रजिस्टर केव्हा वापरतात, ओनली बी युज्ड फॉर व्हेरिएबल दॅट रिक्वायर्ड क्विक ॲक्सेस सच ॲज अ काउंटर्स. म्हणजे आपल्याला काउंटर घ्यायचं आहे. काउंटर म्हणजे बघा, आता आपण काही काही ठिकाणी बघतो की आपण वेगवेगळ्या सोशल मीडिया साईट्स बघतो आहे. तर सोशल मीडिया साईट्समध्ये तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला लाईक्स येतात, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला 1 लाईक झाली, 1 लाईक, 2 लाईक, 3 लाईक, 4 लाईक, म्हणजे इथं काय होतं आहे, काउंटिंग वाढतं आहे, बरोबर. त्याच पद्धतीने हिट्स मिळतात, नंबर ऑफ हिट्स मिळतात, बरोबर. त्याबरोबर लाईक, डिसलाईक्स ह्या पद्धतीने काउंटिंग वाढत असेल आपलं 1, 2 किंवा एखादी वेबसाईटला नंबर ऑफ व्हिजिटर्स असतात. म्हणजे किती 1 व्हिजिटरनं वेबसाईट बघितली, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीनं. मग अशा पद्धतीने जर काउंटर तुम्हाला यूज करायचा असेल त्या व्हेरिएबलला तर यू मस्ट स्पेसिफाय ॲज अ रजिस्टर स्टोरेज क्लास. It should also be noted that defining register does not mean that variable will be stored in a register. It means that it might be stored in a register depending on hardware and implementation restriction. म्हणजे मगाशी म्हटलं आपण की तो रजिस्टरमध्ये स्टोअर होतो आहे, याचा अर्थ प्रत्येकच वेळेला तो रजिस्टरमध्ये स्टोअर होतं असं नाही आहे, तर त्या हार्डवेअर आणि त्याच्या इम्प्लिमेंटेशन्सवरती डिपेंड आहे. पण जनरली जास्तीत जास्त वेळेस तो कुठं होतो, रजिस्टर हा व्हेरिएबल कुठं स्टोअर होणार आहे, तर त्याच्या मेमरी रजिस्टरला. पण हे कशावरती डिपेंड आहे, तर त्याच्या हार्डवेअर इम्प्लिमेंटेशन रिस्ट्रिक्शन्सवरती डिपेंड आहे. ठीक आहे. आतापर्यंत आपण 2 स्टोरेज क्लासेस बघितले, ऑटो आणि दुसरा हा बघितला आहे तो आपला रजिस्टर स्टोरेज क्लास. आता तिसरा स्टोरेज क्लास आहे आपला तो स्टॅटिक स्टोरेज क्लास. बघा, द स्टॅटिक स्टोरेज क्लास इन्स्ट्रक्ट्स द कंपायलर. तो कुणाला इन्स्ट्रक्ट करतो आहे, कंपायलर, टू कीप अ लोकल व्हेरिएबल इन अ एक्झिस्टन्स ड्युरिंग द लाईफ टाईम ऑफ द प्रोग्राम instead of creating and destroying it each time it comes into goes out of a scope. म्हणजे तो काय करतो आहे बघा, स्टॅटिक स्टोरेज क्लास इन्स्ट्रक्ट कुणाला करतो आहे, कंपायलरला, टू कीप अ लोकल व्हेरिएबल. म्हणजे जो लोकल व्हेरिएबल तुम्ही स्टॅटिकने दाखवला आहे, इट एक्झिस्टन्स ड्युरिंग द लाईफ टाईम. त्याचं लाईफ टाईम कसं असलं पाहिजे, फुल लाईफ टाईम पाहिजे. फुल लाईफ टाईम म्हणजे एव्हरी टाईम ज्या वेळेला तुम्ही तो प्रोग्राम एक्झिक्यूट कराल किंवा एव्हरी टाईम ते फंक्शन एक्झिक्यूट कराल तर त्यावेळेला तो व्हेरिएबल तिथं अवेलेबल असला पाहिजे. मग तिची लाईफ टाईम कशी पाहिजे, लाँग लाईफ असली पाहिजे. त्याची लाईफ कशी असली पाहिजे, लाँग लाईफ असली पाहिजे. देअरफॉर मेकिंग लोकल व्हेरिएबल स्टॅटिक
अलाउज देम टू मेंटेन देअर व्हॅल्यूज बिटवीन फंक्शन कॉल. त्यामुळं काय होतं आहे, लोकल व्हेरिएबल स्टॅटिक ठेवल्यामुळं काय होतं आहे, इट अलाउज देम टू मेंटेन देअर व्हॅल्यू, त्याची व्हॅल्यू मेंटेन केली जाते त्या व्हेरिएबलची बिटवीन फंक्शन कॉल. म्हणजे एकदा सपोज मी स्टॅटिक इंटिजर ए इज इक्वल टू 5 म्हटलं, तर ए इज इक्वल टू 5 हा आपला कोणता व्हेरिएबल आहे, तर स्टॅटिक व्हेरिएबल आहे, बरोबर आहे. तर त्याची व्हॅल्यू किंवा नुसता स्टॅटिक इंटिजर ए म्हटला तर पहिल्या वेळेला जी व्हॅल्यू अप्लाय केली एला, सपोज 5 असेल, ते एव्हरी टाईम ज्या वेळेला फंक्शन कॉल करणार आहे, कारण हा काय लॉंग लाईफ आहे, ह्याची लाईफ कशी आहे, लॉंग लाईफ आहे, आणि एव्हरी टाईम तो व्हेरिएबल कॉल करणार आहे त्यावेळेस त्याची व्हॅल्यू ॲज इट इज मेंटेन असली पाहिजे. द स्टॅटिक मॉडिफायर मे अल्सो बी अप्लाइड टू ग्लोबल व्हेरिएबल. मग स्टॅटिक मॉडिफायर हा कुणाला ग्लोबल व्हेरिएबलला सुद्धा अप्लाय करू शकतो. आता एक फरक लक्षात घ्या, लोकल व्हेरिएबल म्हणजे काय आणि ग्लोबल व्हेरिएबल म्हणजे काय. लोकल व्हेरिएबल म्हणजे जो व्हेरिएबल त्या पर्टिक्युलर फंक्शन पुरताच मर्यादित आहे त्याला काय म्हणायचं, लोकल व्हेरिएबल. आणि ग्लोबल व्हेरिएबल म्हणजे काय, जो व्हेरिएबल सगळ्या फंक्शन्सला ॲप्लिकेबल आहे त्या फंक्शन्सला काय म्हणायचं, ग्लोबल व्हेरिएबल. आता मला सांगा, आता दोन फंक्शन घेतले, फंक्शन 1 आणि फंक्शन 2, बरोबर. तर फंक्शन 1मध्ये मी ए इज इक्वल टू 5 घेतला, इंटिजर ए घेतला, सॉरी स्टॅटिक इंटिजर ए घेतला. तर ए हा फंक्शन ए पुरताच मर्यादित आहे, त्याला फंक्शन 2ला आपण त्याच्यावर कोणतंही ऑपरेशन परफॉर्म करू शकत नाही. पण तोच ए व्हेरिएबल मी बाहेर डिक्लेअर केला, दोन्ही फंक्शनच्या बाहेर, म्हणजे जिथं आपण लायब्ररी फंक्शन ॲड करतो stdio.h conio.h, तिथं मी काय केला, ग्लोबल व्हेरिएबल घेतला म्हणजे इंटिजर ए. तर तो इंटिजर ए फंक्शन एला सुद्धा अप्लाय होऊ शकतो आणि फंक्शन 1ला सुद्धा अप्लाय होऊ शकतो आणि फंक्शन 2ला सुद्धा अप्लाय होऊ शकतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ ग्लोबल व्हेरिएबल. दॅट इज द डिफरन्स, लोकल व्हेरिएबल अँड ग्लोबल व्हेरिएबल. ठीक आहे. आता काय म्हणतोय, स्टॅटिक मॉडिफायर मे अल्सो बी अप्लाइड टू ग्लोबल व्हेरिएबल. वेन दिस इज डन इट कॉजेस द व्हेरिएबल स्कोप्स टू बी restricted to the file in which it is declared. Okay, in a C programming, when static is used on a global variable, it causes only one copy of that member to be shared by all the objects of its class. म्हणजे क्लासच्या, म्हणजे आता हा क्लासचा कन्सेप्ट CPP मध्ये आहे, म्हणजे तिची एकच कॉपी स्टॅटिक व्हेरिएबलची काय केली जाते, शेअर केली जाते. हा झाला स्टॅटिक स्टोरेज क्लास. आता इथे तुम्हाला दिसतं आहे बघा, हॅश इन्क्लूड stdio.h, इथं एक फंक्शन डिक्लेअर केलं आहे बघा, व्हॉइड फंक नावाचं, FUNC. फंक्शनचं नाव काय, FUNC. आणि ते काय केलं आहे, त्यामध्ये कोणतेही आर्ग्युमेंट्स नाहीत म्हणून त्याला काय केलं, व्हॉइड एम्प्टी दाखवला आहे. आणि एक स्टॅटिक इंटिजर काउंट बघा, स्टॅटिक इंटिजर काउंट इज इक्वल टू 5. किती दिला आहे, 5. इथं हा ग्लोबली डिक्लेअर केला आहे बघा, कोणत्या फंक्शनमध्ये डिक्लेअर केला नाही आहे. स्टॅटिक इंटिजर काउंट, काउंट हा व्हेरिएबल स्टॅटिक आहे आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे आणि तो ग्लोबल व्हेरिएबल आहे. जर मी तो मेनमध्ये घेतला असता तर तो लोकल व्हेरिएबल झाला असता, किंवा फंकमध्ये घेतला असता तरी तो काय झाला असता, लोकल व्हेरिएबल. पण मी काय केलं, जिथं हॅश इन्क्लूड stdio झाल्यानंतर लगेच मी काय घेतला आहे, स्टॅटिक इंटिजर काउंट, म्हणजे बाहेर डिक्लेअर केला आहे, फंक्शनच्या बाहेर, म्हणून त्याला काय म्हणायचं, ग्लोबल व्हेरिएबल. आता मेन फंक्शनमध्ये काय केलं आहे बघा, वाईल काउंट मायनस मायनस, काउंट काय केला आहे, काउंट 5 आहे पहिला, तो काय केला आहे, मायनस मायनस केला आहे. आणि मग काय शो करा, तर फंक्शन दाखवा, रिटर्न 0. आता खाली फंक्शन वर काय केलं आहे, फंक्शन डिक्लेअर केलं आहे, इथं डिफाईन करतो आहे बघा, व्हॉइड फंक व्हॉइड. ह्यामध्ये काय केलं आहे, स्टॅटिक इंटिजर आय इज इक्वल टू 5. इथं वेगळा व्हेरिएबल घेतला आहे, आय इज इक्वल टू काय, 5. इथं लोकल स्टॅटिक व्हेरिएबल घेतला आहे. कोणता घेतला आहे, लोकल स्टॅटिक व्हेरिएबल. आता मला सांगा, ग्लोबल व्हेरिएबल हा मेनला सुद्धा अप्लाय असणार आहे आणि फंक या फंक्शनला सुद्धा अप्लाय असणार आहे. पण फंकमध्ये मी एक आय नावाचा एक व्हेरिएबल घेतला आहे स्टॅटिकली. तो कसा आहे रे, तर तो लोकल आहे. लोकल आहे म्हणजे कुणापुरता मर्यादित आहे, तर त्या फंक ह्या फंक्शन पुरता मर्यादित आहे, बरोबर. आणि मग त्याची व्हॅल्यू किती दिली आहे, 5. आणि तो काय झाला पाहिजे, आय प्लस प्लस इन्क्रीमेंट झाला पाहिजे म्हणतो आहे. मग प्रिंट करा, आय इज %d
अँड काउंट इज पर्सेंटेज. आता 2 दिले तिथं. आय हा व्हेरिएबल आहे, तो फंक या फंक्शन पुरता कसा आहे, त्याचा स्कोप लोकल आहे. आणि जो काउंट हा व्हेरिएबल आहे तो काय आहे, ग्लोबल व्हेरिएबल आहे. आणि प्रिंट काय करायचं आहे, मला आय प्रिंट करायचं आहे आणि काय प्रिंट करायचं आहे, काउंट. तर आउटपुट कसं येईल बघा, आय इज 6 अँड काउंट इज 4. बघा आता इथं व्हाईल काउंट नंतर काय फंक्शन घेतलं आहे, आय किती असणार आहे, 5 अधिक 1, आय प्लस प्लस केला म्हणजे 6. आणि काउंट किती असला पाहिजे, 5 वजा 1, 4 असला पाहिजे. बरोबर. परत आय इज 7, काउंट इज 3. इथं मायनस, काउंट मायनस मायनस केला आहे, आय काय केला आहे, प्लस प्लस केला आहे. ठीक आहे. मग पुढच्या वेळेला आय इज 8, काउंट इज 2, आय इज 9, काउंट इज 1, आय इज 10, काउंट इज 0. ठीक आहे. तर ह्या पद्धतीनं फंक्शन स्टॅटिक कशा पद्धतीने डिक्लेअर करायचं, ग्लोबली कसं डिक्लेअर करायचं आणि लोकली कसं डिक्लेअर करायचं यामध्ये दाखवलं गेलं आहे. आता लास्ट आपला स्टोरेज क्लास आहे तो एक्सटर्नल स्टोरेज क्लास आहे. आता मी मगाशी सांगितलं एक्सटर्नल स्टोरेज क्लास इज ऑल्सो नोन ॲज अ एक्सटर्नल स्टोरेज क्लास. The external storage class is used to give a reference of a global variable that is visible to all the program file. बघा एक्सटर्नल स्टोरेज क्लास काय करतोय, रेफरन्स कुणाला देतोय, तर ग्लोबल व्हेरिएबल्स. कुणाला, प्रोग्राममधल्या ऑल फाईल्सला. When you use extern, the variable cannot be initialized. However, it points the variable name at a storage location that has been previously defined. म्हणजे एक्सटर्नल तुम्हाला ज्या वेळेला डिक्लेअर करतो त्यावेळेला त्याचं स्टोरेज लोकेशन प्रिव्हियसली डिफाईन करावं लागतं. बघा वेन यू हॅव मल्टिपल फाईल्स, म्हणजे तुमच्याकडे एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त फाईल्स आहेत, अँड यू डिफाईन अ ग्लोबल व्हेरिएबल ऑर फंक्शन, आणि तुम्ही डिफाईन काय करताय, ग्लोबल व्हेरिएबल ऑर फंक्शन विच विल ऑल्सो बी यूज्ड इन अदर फाईल. आणि ती एका फाईलमधला ग्लोबल व्हेरिएबल दुसऱ्या फाईलमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं. Then extern will be used in another file to provide the reference of defined variable or function. म्हणजे समजून घ्या काय होतं आहे, 2 फाईल घेतलेत, फाईल 1 फाईल 2. सिम्पल, फाईल 1 फाईल 2 2 घेतलेत. फाईल 1मध्ये काय केलं आहे, मी एक्सटर्न व्हेरिएबल घेतला आहे आणि तोच एक्सटर्न व्हेरिएबल मला काय करायचं आहे, फाईल 2मध्ये पण मला त्याची व्हॅल्यू रिट्राईव्ह करायची आहे किंवा त्याच्यावर काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करायचं. त्यावेळेला काय करावं लागेल, फाईल 2ला मला काय करावं लागेल, एक्सटर्न कीवर्ड त्याच्या पुढं वापरावा लागेल त्या व्हेरिएबल पुढं. जस्ट फॉर अंडरस्टँडिंग, एक्सटर्न इज यूज टू डिक्लेअर अ ग्लोबल व्हेरिएबल ऑर फंक्शन इन अनदर फाईल. एका फाईलमधून दुसऱ्या फाईलमध्ये तुम्ही वापरू शकता. द एक्सटर्न मॉडिफायर इज मोस्ट कॉमनली युज्ड वेन देअर आर 2 or more फाइल्स शेअरिंग द सेम ग्लोबल व्हेरिएबल. जनरली केव्हा वापरलं जातं, वेन देअर आर 2 or more फाइल्स शेअरिंग द सेम ग्लोबल व्हेरिएबल. एकच व्हेरिएबल, ग्लोबल व्हेरिएबल 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त फाईल्स काय शेअर करत असतील त्यावेळेला एक्सटर्न मॉडिफायर वापरायचा आहे. इथे तुम्हाला दिसतंय बघा 2 फाईल दिसत आहेत, फर्स्ट फाईल, सेकंड फाईल. फर्स्ट फाईल आहे main.c आणि सेकंड फाईल आहे support.c. आता इथं दाखवतोय बघा हॅश इन्क्लूड stdio डॉट, एक काउंटर व्हेरिएबल दिसतोय तुम्हाला. काय दिसतोय, काउंट. बरोबर आहे, काउंट. मग त्याला नंतर मी काय केलं, एक्सटर्न वॉइड राईट एक्सटर्न. बरोबर आहे, म्हणजे एक फंक्शन मी डिक्लेअर केलं आहे राईट एक्सटर्न नावाचं. त्याच्यापुढे मला काय लिहावं लागतं, मात्र एक्सटर्न, कारण मी एक्सटर्नली यूज करणार आहे. मेन फंक्शन घेतलं आहे, त्यामध्ये काउंटची व्हॅल्यू किती पुट केले, 5. आणि त्यानंतर फंक्शन कुठलं कॉल केलं आहे, मला पाहिजे ते राईट एक्सटर्नचं फंक्शन कॉल करून घेतलं आहे. हे झालं मेनमध्ये. आता सेकंड फाईल support.c मध्ये काय दिसते तुम्हाला, आता मगाशी सांगितलं काउंट हा व्हेरिएबल आपल्याला जर एक्सटर्न घ्यायचा असेल तर सेकंड फाईलमध्ये त्याच्या पुढं काय लिहावं लागेल तुम्हाला, एक्सटर्न. म्हणून काय लिहिलं, एक्सटर्न इंटिजर काउंट. आणि मग इथं व्हॉइड राईट एक्सटर्न फंक्शन वापरलं आहे आणि त्यामध्ये प्रिंट काय केलं आहे, काउंट. म्हणजे मी काउंट हा व्हेरिएबलची व्हॅल्यू कुठं घेतली आहे, तर मेन फंक्शनला main.c मध्ये, आणि मला ती पाहिजे कुठं, तर support.c मध्ये पाहिजे. बघा here extern is being used to declare count in a second file. बरोबर, whereas it has its definition in first file. म्हणजे आपल्याला काय करतोय, सेकंड फाईलमध्ये पाहिजे पण त्याची डेफिनेशन कुठं आहे, फर्स्ट फाईलमध्ये. म्हणजे काउंटचं डेफिनेशन आणि व्हॅल्यू कुठं आहे, main.c ला आहे
आणि पाहिजे कुठं आपल्याला, तर सपोर्ट डॉट सीला. मग ते कसं करायचं बघा. आता त्याचं आउटपुट काय येणार आहे, ऑब्वियस आहे, कारण इथं काउंटची व्हॅल्यू 5 आणि आपण रिट्राईव्ह कुठं करतो आहे, तर सपोर्ट डॉट सीला. त्यामुळे काउंटची व्हॅल्यू किती आहे, 5 आहे. मग इथं सुद्धा काउंटची व्हॅल्यू आपल्याला काय दाखवणार आहे, तो 5. म्हणजे काउंट इज इक्वल टू 5 आला. म्हणजे एकच ग्लोबल व्हेरिएबल 2 किंवा 2पेक्षा जास्त फाईल शेअर करत असतील तर तुम्हाला एक्सटर्नल स्टोरेज क्लास त्या व्हेरिएबलचा ॲज अ डिक्लेअर करावा लागेल. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे स्टोरेज क्लासेस युज्ड इन अ सी लँग्वेज. बेसिकली स्टोरेज क्लासेसचा डेफिनेशन काय आहे, तर तो स्कोप दाखवतो आहे आणि त्याचे लाईफ टाईम ऑफ अ व्हेरिएबल दाखवलं जातं आहे. तर ह्यामध्ये 4 टाईप्स ऑफ स्टोरेज क्लासेस आहेत. ऑटो आहे, रजिस्टर आहे, स्टॅटिक आहे आणि एक्सटर्न आहे. ठीक आहे. ऑटोमध्ये काय आहे, तर तो ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट स्टोरेज क्लास काय असतो, ऑटो असतो. आयदर यू डिक्लेअर अदरवाईज नॉट डिक्लेअर. त्यानंतर रजिस्टरमध्ये काय होतं, तर तो रॅमच्या ऐवजी स्टोअर कुठं होतो, रजिस्टरला स्टोअर होतो आहे आणि बेसिकली त्यापुढे तुम्हाला डिक्लेअर करावा लागतो रजिस्टर. थर्ड स्टॅटिक स्टोरेज क्लासेसमध्येही काय आहे, जनरली काय सांगितलं आहे, तुम्हाला स्टॅटिक कीवर्ड यूज करावा लागेल आणि त्याचं काय असतं, लाईफलाँग जोपर्यंत प्रोग्राम एक्झिक्युशनमध्ये आहे तोपर्यंत, आणि तुम्ही तो डिस्ट्रॉय करू शकत नाही. एव्हरी टाईम तुम्हाला डिस्ट्रॉय करायची गरज नाही आहे. एकदा तुम्ही स्टॅटिक ॲज अ लोकल व्हेरिएबल डिक्लेअर केला तर तो एव्हरी टाईम तुम्ही फंक्शनला कॉल केले तरी तुम्हाला तीच व्हॅल्यू मिळणार आहे. इथे दाखवलं आहे बघा, स्टॅटिक डिक्लेअर केला आणि स्टॅटिकमध्ये पण परत ग्लोबली आणि लोकली कशा पद्धतीने डिक्लेअर करायचं हे तुम्हाला दाखवलं आहे. आणि एक्सटर्नल स्टोरेज क्लासेस केव्हा यूज करायचा, तर आपल्याला एकच ग्लोबल व्हेरिएबल 2 or more फाईल्समध्ये शेअर करायचा असेल तर तुम्हाला एक्सटर्नल स्टोरेज क्लास यूज करावा लागेल.